हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती. आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर पहा, आज आपण एक स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत. सगळ्यात पहिले बॉर्डरला शुगर बीटची लाईन करून घ्यायची आणि ती झाल्याच्या नंतर मी इथं सेम त्याच्या शेजारी एक 4 नंबर मण्यांची लाईन करून घेते. तर थंबनेल पाहिल्यानुसार तुम्ही पाहिलंच असेल, तर या ब्लाऊजचे मी 1,500 रुपये वर्कचे घेतलेले आहे आणि शिलाई 500 रुपये घेतलेली वेगळी. तर तुम्ही पण तसंच करायचं. कस्टमर 500 रुपये शिलाई घ्यायची वर्कच्या ब्लाऊजची. तर आपले शुगर बीट पण लावून घेतल्यानंतर गहूमणी लावायचे ते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, गहूमणी लावून घ्यायचे. थोडं मी फास्ट फॉरवर्ड करते कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होतो आणि पाहायला पण मग कंटाळा करतात. तर गहूमणी लावल्याच्या नंतर आपण गम लावून एक चौकोनी आकाराचे कुंदन चिटकवून घेणार आहे. तर सेम अशी डिझाईन पुढच्या मागच्या गळ्याची सुद्धा आपले अगोदर व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर तुम्ही जाऊन तो पहिला पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशी डिझाईन. हाताला थोडं वेगळं आहे. ही सेम डिझाईन हाताची आहे आणि गळ्याची मी अगोदरच अपलोड केलेली आहे. तर पहा, हे कुंदन सुकून झाल्याच्या नंतर त्याला शुगर बीटने आउटलाईन करायची अशा पद्धतीने. ओके, व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे. तर अशीच आपण शुगर बीटचं पूर्ण करून घेणार आहोत. मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. या पद्धतीने मी पूर्ण करून घेणार आहे सगळं, पूर्ण जेवढी लाईन आहे तेवढी. तर त्याच्या शेजारीच मी एक लाईन स्केलच्या याने मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती सरळ एक शुगर बीटची लाईन करून घेणार. त्याच्यानंतर पहा, मी डायमंडची लेससुद्धा चिटकून घेतली. मग ती सुकल्याच्या नंतर तिथं आपण एक शुगर बीटची लाईन केली आणि जिथं मध्ये गॅप होता म्हणून तिथं एक मणी बसवला. तो ऑप्शनल आहे, बसवायचा असेल तर बसवा, नाही तर एक स्टोनचा खडा चिटकवला तरी चालतो. पण ह्या डिझाईनमध्ये सेम असं होतं म्हणून मी सेम तसंच केलं आहे. मनाचं कस्टमरला विचारल्याशिवाय करायचं नाही. तर आता आपलं पहा, मी हे कुंदन आहे 2-2 इंचाच्या अंतरावरती चिटकवलेलं आहे. आता आपण हे पान आकाराचे कुंदन आहेत, हे असे 6 सेम अशाच पद्धतीने मी जसे लावते तशी तुम्ही अशी याची फुलं तयार करून घ्यायची. जसं मी या व्हिडिओमध्ये बघू शकता गॅप ठेवलेला आहे, तर सेम त्या पद्धतीने गॅप ठेवायचा आहे. आता मी फुलं माझी 5 बसलेली आहे. जसा दंडघेरा असतो त्याप्रमाणे बसतात. काहींची 6 बसतात, काहींची 7 बसतात, काहींची 4च बसतात. तर ह्या हिशोबाने आपण करायचं. तर मध्ये मी एक पाईप आणि छोटासा मोती लावलेला आहे, शुगर बीट सारखा असतो तो. तर पाईप पण ते जिथं गॅप आहे तिथं मध आपल्याला हे लावायचं आहे पूर्ण. तर तुम्ही बघू शकता असं सेम याच पद्धतीने मी लावून घेणार आहे. पूर्ण जी आपली 5 फुलं आहेत त्यांना मी पूर्ण लावून घेणार आहे, कारण की ते खूप छान दिसतं. आणि डिझाईन सेम डिझाईनमध्ये सुद्धा हेच लावलेलं होतं कस्टमरने पाठवल्याप्रमाणे. तर रक्षाबंधनचे द्यायचं आहे मला शिवून, तर मी शिवून देणार आहे अगोदरच. तर या पद्धतीने पूर्ण करून घेणार आहे मी सगळी फुलं. तर बघा, माझे पूर्ण करून झाल्याच्या नंतर मी इथं एक शुगर बीटची सरळ लाईन करून डायमंडची लेस पण चिटकून घेतली आणि ती सुकून दिली. व्हिडिओत दाखवलं नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून तुम्हाला सांगते की डायमंडची लेस चिटकवल्यानंतर शुगर बीटची लाईन घ्यायची परत एकदा आणि पुन्हा एकदा वरती 4 नंबर मण्यांची लाईन आणि शुगर बीटची लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची. तर माझ्या काही स्केल आहे अर्धा इंचाला, थोडंसं 1 पॉईंट जास्त आहे, त्याने मी मार्किंग करून घेणार आहे. कारण की जवळ येतात, मग जास्त दूर लाईनी दिसत नाही. आणि 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, असं मी करते तसं. आणि ते 2-2 इंचाच्या दुसऱ्या लाईनीला त्यांच्या मधोमध करायचं. सेम याच पद्धतीने अख्ख्या स्लीव्जला आपण मार्किंग करून घेणार आहोत. डिझाईन सिम्पल आहे पण करायला पण तेवढाच वेळ लागतो. मला 2 दिवस गेले ह्या ब्लाऊजला करायला. इथं थोडं चुकलं होतं म्हणून मी खोडलं, परत ते लक्षात राहत नाही, तिथं आपली मणी लागला जातो. आता इथं कट पाईप बसवते मी आणि जिथं तुम्ही खण केली तिथं 3 नंबरचा मोती असा मी तिथं बसवणार आहे. तिथं तुम्ही डायमंडचा खडा किंवा रिंगसुद्धा लावू शकता, पण डिझाईनमध्ये तसं होतं म्हणून मी ते घेतलं. कारण की जशी डिझाईन असेल तशीच करायची, कस्टमर जसं तो म्हणलं तरच चेंज करायचं. तर माझी डिझाईन पूर्ण झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.